मला करू द्या. अरे मला पिशवी घेऊन एक पिशवी निवेदन नाही काय नाही मला फाशी येणार नाही. तुम्हाला अधिकार नाही मला माझं स्वातंत्र्य हिसकून घ्यायचं. मला फाशी घ्यायची. मला फाशी घ्यायची. मी 2.5 वर्ष झालेली येतोय. माझी जमीन गेलेली. जमीन गेली ती कोणाच्यातून गेली. कोणाचे पगार मागायला मी फक्त मागायला माझी जमीन कोणाच्यातून गेली. कलेक्टर साहेबांना भेटलो, मंत्र्याला भेटलो. आतापर्यंत शांत कशाचं दादा मला काय सांगा, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय, पालकमंत्र्यांची भेट घेणार होते. काय नेमकं प्रकरण आहे? प्रकरण असं आहे, गेले 2.5 वर्ष झालेले माझ्या शेतातून रोड गेलेला आहे. 1972ला दुष्काळात साली जिल्हा मार्ग गेला होता अगोदर, त्याचा राज्य मार्ग झाला नंतर 222. त्यावेळेस 16 फूट जमीन घेतली होती. आज रोजी त्यांनी माझी 50 फूट जमीन घेतली आणि त्याच्या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाला भेटलो. कलेक्टर साहेबांना त्याची मोजणी करायला लावली. फीस त्यांनी स्वतः भरली आणि ते 52 गुंठे जमीन माझी गेली म्हणून BNCना त्यांना पत्र दिलं की ह्या शेतकऱ्याची 327 गट नंबर मधून 52 गुंठे जमीन गेलेली म्हणून. पण मी म्हणलं ती 52 गुंठे गेलेली ही कोणाची गेलेली आहे आम्हाला सांगा. तर ते आतापर्यंत 2.5 वर्ष झालेले फक्त मिटिंग घेते आणि एकमेकाला फक्त पत्र पाठवते, आतापर्यंत घेतलेली नाही. म्हणून म्हणलं मी पालकमंत्री महोदयाला 26 जानेवारीला भेटू द्या, नाही तर मी फाशी घे असं निवेदन दिलं होतं. पण त्यांनी मला संबंधित पोलीस मोजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं की भेट घालून देतो. आणि त्या दिवशी भेट सुद्धा होऊ दिली नाही. आणि मध्ये गेल्यानंतर आतमध्ये पाठवलं आणि मॅडमना पत्रकार परिषद आहे म्हणून बाहेर काढलं. आणि काही ठराविक लोक, जवळचे लीडर लोक, आज काय प्रकार घडले? आज तेच निवेदन त्यांनी त्या दिवशी सांगितलं की त्या दिवशी भेट झाली नाही, 1 तारखेला या तुम्ही. म्हणून मी आज जर नाही भेट झाली तर मी आता जाण्याचा इशारा दिला होता आजचा. म्हणून मी इथं आलो, साहेबाला बोललो तर साहेब म्हणले मग आमच्या हातात नाही येते. म्हणून मी म्हणलं मग मला पुढची कारवाई करा. पण साहेब मला धक्के देत बाहेर काढू लागले, मला अटक करा म्हणलं. माझी जमीन 1972ला घेतली, तिचा महाव्याजा तो दिलाच नाही. आणि त्या सुरुवातीला घेतली त्यावेळेस 16 फूट घेतली होती आणि आज 50 फूट जमीन माझी घेतलेली. 52 गुंठ तिची लांबी मध्ये जमिनीची 2000 फूट आहे. आज तुमची मागणी काय? आज मागणी अशी आहे की ती जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे, रोड कोणाच्या शेतातून गेले 222 राज्य मार्ग, हे आम्हाला कळवावं. आणि संबंधित लोकांनी ज्यांनी रजिस्टर करून घेतलेले त्यांच्यावर 420 ची कारवाई करावी आणि मला पोलीस संरक्षण द्यावं. त्यांनी माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर अटॅक केला, त्याच्या पोलीस केस दाखल झालेली, त्याच्यात सुद्धा त्यांनी साध्या केसेस टाकलेले, 307 सुद्धा केली नाही. तर माझी विनंती आहे की मला पोलीस संरक्षण द्यावे. या संदर्भात मी डॉक्टर आप्पासाहेब ओंकारराव कदम, माजी सभापती, जालना जिल्हा परिषद.